ती BSc मीटिंग आशिल्ली कितें एक्झॅक्टली डिस्कशन ना आज एस्टिमेट कमिटी मीटिंग आली. हेच्या पयलीं ऑन द 7th of October there was a meeting which I could not attend because I was out of the country. So during that 7th October meeting they had discussed, and the topic that was taken this time was about bad condition of roads. All over Goa roads have gone bad. So we had asked for the data of all the state roads आणि internal roads जे आहे अख्खे गोंयभर एस्टिमेट कितली केली ती. And today the discussion was की हे रोड कित्याक पेड्यार जाले, what was the reason, what could be the reason. So हे सगळें डिस्कशन जालें. इट कुड बी बिटुमीन फेलियर, रायट्स जे आहाय दे डीड नॉट मे बी डू देयर जॉब, हें कितें डिस्कशन केलें तेमी. पूण आतां हें सगळें जाण हें नवी कांय ना, ही नवी गजाल कांय ना, ही पोरणी गजाल. सो वॉट नेक्स्ट. आतां पावस काबार नोव्हेंबरा म्हयन्यासून वी आर रेडी बॅक फॉर वर्क फ्रॉम नोव्हेंबर टील एप्रील. सो वी गॉट अनदर 6 months. हे 6 months भितर पयलीं सद्यार सगळे गोंयभर रोड पेड्यार जालो आहे. गोंयभर रोड पेड्यार जालो आहे. तांकां दांबोर पडपाचो. आतां तो दांबोर पडपाक प्रत्येक आमदार स्ट्रगल्स. आतां मुगेल्यो आतां पळय सद्या ऑल इंटरनल रोड्स वार्का धर तूं, ऑल इंटरनल रोड्स ओर्लीम, ऑल इंटरनल रोड्स कोलवा, बेनावलीम, कार्मोना, कावेलिझम, ऑल इंटरनल रोड्सा फायल घायलो आहे अप्रुवलाक. नाव वी हॅव टू स्ट्रगल टू गेट दीज. रोड इज अ नेसेसिटी. इट इज नॉट अ आमदार्स हाऊस रोड. कॉन्स्टिट्युएन्सी रस्त न्ही सगळे कॉन्स्टिट्युएन्सी उमकी किलोमीटर आहे, उमक बजट आय थिंक पास करून वी शूड गेट दीज रोड्स डन इन 6 months. दिस वॉज द डिस्कशन. इट वॉज नॉट इन कंटेक्स्ट विथ द estimate committee, but this was everybody's opinion over there, and this is what we said we should discuss with the Chief Minister and request him that within these 6 months entire Goa work orders are being cleared and executed so that people can travel on good roads. Every day people are suffering, senior citizens are suffering, and the root cause of what happened to these conditions of road कित्याक समज एक 500 मीटर रोड हा एज एन एक्झाम्पल, 200 मीटर रोड बरो आहा, 300 मीटर पेड्यार जाला. सो दांबोर घालता तोच दांबोर घालता, बट वॉट इज हॅपन्ड इन बिटवीन, वाय दीस 300 मीटर पावसा लागून जालो ना न्ही. सो इन वन स्ट्रेच 500 meters. सो दीस डिस्कशन्स हूंय तर देर इज सम कायंड ऑफ करप्शन वीच इज इनवॉल्व, एंड द होल रिजन इज करप्शन इनवॉल्व आहा म्हूण म्हाका दिसता द एंटायर मेकॅनिझम इज फॉलिंग फॉर अ टॉस. वी शूड मेक शुअर दॅट देर इज अ मेकॅनिझम टू एन्श्योर दॅट एवरीथींग कॅन बी कॉट. सारकें चोवपा जाता. फॉर एक्झाम्पल आज डिस्कशन जालें, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट परमिशन घेयनासतना रोड कटिंग करता, सिवेज डिपार्टमेंट परमिशन घेयनासतना रोड कटिंग करता, PWD वॉटर डिपार्टमेंट परमिशन घेयनासतना रोड कट करता, सगळे येवन रोड कट करता. आज डांबोर घाल 2 दिसां भितर रोड कट करता, नो परमिशन. नाव वॉट इज द रिजन फॉर दीस. आनी कट केल म्हणटरी परत दे डू नॉट मेक द रोड मोटरेबल. माती घालता, सिमेंट घालता आनी सोडटा. सो भंय ना, सरकारा भंय ना. सो इंटर डिपार्टमेंटल कनेक्शन ना. There is no communication, there is no this. Secondary, we spoke also about the file जेन्ना पास जाता, ती फायल पास जावन टेक्निकल क्लियरन्स करून एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवला वयता. एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवला पावल म्हणटरी ते म्हणटाय देर इज सम मिस्टेक, गो बॅक अगेन. सो बॅक म्हणजे कितें, एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवला इनवर्ड केली, परत आउटवर्ड कर, परत धाड तूं मडगांव परत सगळ्यांक गेलो सिग्नेचर घे, परत वच. हें 1 वर्स जाता. 1 वर्स म्हळ्यार बजट इज ऑलरेडी क्लोज. यू हॅव टू गो फॉर द नेक्स्ट बजट. सो वी सजेस्टेड देम दॅट वेन इट कम्स for technical, from technical clearance to administrative, and think कितें फाइंड आउट जालें जाल्यार ती फायल थिंगा दवरची 24 hours, and in 24 hours the officer must come and fill up. You should not send the file back so that the process goes fast. No, finally at the end of the day this is people's work which has to be done. So this was the topic that we discussed during the estimate. ऑपरेशनाचे खंय तरी फायली क्लियर करपाक टायम काडटा सर. It is not only opposition, it is everybody's. And yes, my roads were done, but that does not mean all my roads are done. My 30% 40% roads जाल्यो. आमकां प्रायम मिनिस्टर येता म्हूण ते हितून विकसीत भारता बजटांतल्यान वी मॅनेज टू गेट इट पास, एंड CM पास्ड इट फॉर मी. बट देर आर अदर रोड्स नाव. हांव बाणावल्या कॉन्स्टिट्युएन्सी तूं भोंवना न्ही, हांव पणजे येता, मडगांव वयता, थिंग रोड सगळे बॅड आहाय. सो आय थिंक अ सिस्टम हॅज टू बी पुट इन प्लेस. I think I have seen that the Chief Minister has detailed some 27 roads, and contractors have been told to make sure that those roads are being done on DLP. हेजेर आनी जायना जाल्यार तांकां ते ब्लॅकलिस्ट केल्ले आहे. दॅट वी हॅव सीन दॅट. बट बिसायड्स दॅट नाव रोड वर्क हॅज टू स्टार्ट. Estimates have to be passed all over Goa, irrelevant whose constituency, because finally लोक सफर जाता. आमदार एकलो गाडी घेवन भोंवना रस्त्याचेर, सगळो लोक सफर जाता. आनी ओवरऑल पॅन गोवा आय थिंक रस्ते जावपाक जाय, एंड दॅट इज वॉट वॉज द होल डिस्कशन ऑफ द एस्टिमेट. तुम्ही जेन्ना म्हणटा की जो एस्टिमेट आसा तो क्लियर करचे सगळे कॉन्स्टिट्युएन्सी, पूण काही रोड असे आसा की जेंचे वॉरंटी अंडर आसा, गॅरंटी ते डिफेक्टिव्ह लायबिलिटी पिरियड अंडर. सो तेंचे सुद्धा एस्टिमेट क्लियर केले जाता. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ऑलरेडी सांगले आहा.
27 किती रोड डिफेक्ट लायबिलिटी पिरियडा अंडर बेड जाल्ल्या आनी ते कॉन्ट्रॅक्टरान ऑलरेडी केल्या. दॅट इज गोइंग टू हॅपन. 30th of November इज गिवन द डेडलायन. सो तो टॉपीक वेगळो जालो. आतां उरले रोड न्हू, डिफेक्ट लायबिलिटी 27 रोड्स आयडेंटिफाय केले. उरले ते रोड बेड हाय जे करूंक ना बिकॉज इलेक्शन्स वर देर. इलेक्शन जालें म्हणटकीर रोखडो पावस कमेस जालो. पावस कमेस जालो म्हणटकीर प्लांट बंद जाले. सो रोड कमेस जावपाक जावंक ना न्हू. वी ऑल अंडरस्टूड दॅट. पावसा लागून ते जावंक ना. बट आतां जावपाक जाय न्ही. आतां फ्रॉम नोव्हेंबर this year till next year April there is no elections. So सगळे रोड टिपटॉप जावपाक जाय न्ही. ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज हॅज टू गेट quality roads. आणि rights somewhere rights is not doing their job. And I think somebody must go home from the rights, who has not done a good job during this period, because the quality of bitumen was not checked probably. The mixing was not done properly. Something has been not done. Maybe सकाळी government तुम्ही एक इन्स्पेक्शन केलें, सायट इन्स्पेक्शन ऑफ सम एक्स क्रिकेटर, आनी तुमकां दिसलें की ते खंय तरी सँड्यूस जाता डिस्ट्रक्शन. आतां चोयलें जाल्यार मरे कितें जालो गोंयभर देर इज सो मच ऑफ डिस्ट्रक्शन. आम एसेंब्लीन तूं बाय सोन तुम चोयलें वेन वी स्पोक इन द एसेंब्ली. वी स्पोक अप ऑल दीस areas which have been put for conversion in my constituency as well as all over Goa. आतां वयत थिंगसोन कायदो असो केलो हा की शेत पुरोवपा जाता. सो शेत पुरोवपा जाता म्हणटकीर आतां कोणूय शेत पुरयता, कोणूय शेत विकता. सो देर इज डिजास्टर एवरीवेर. कोणूय झाड येवन कातरता. आज तूं जोयपाक गेलो जाल्यार काबुलसीम गांव आमगेलो एक सांकवाल जातलो अशें म्हूण भंय दिसपाक लागल्या. सो सगळो लोक भायर येता आनी ऑल आर रिलेटेड टू BJP. आनी थिंग कितें काय म्हणल्यार आज जेन्ना हो सगळो बोवाड चलतालो एक 4 गाडी येयल्यो गोवा पुलीस येयल्यो आनी कमांडोज आनी गोवा पुलीस आनी सेक्युरिटी घेवन चोवपाक गेलो कोण चोवपाक आर के सिंग एक्स पावर मिनिस्टर BJPचो दिल्लीचो. आनी ही इज कम देर टू चॅक फॉर प्रॉपर्टी इन बाटीवाड ऑफ काबुलसी. आनी बाय द टायम आय रिलोकेटेड माय सेल्फ फ्रॉम वन सँड ड्यून टू हीज प्लेस. गाडी सगळ्यो हातोन ना. हूंय काय म्हणल्यार बाट चोवपाक गेला बिची कडेन. ही केप्ट ऑन वॉकिंग टू सी द प्लेस. ताका वचोन सांगलें आमदार आयलो म्हूण तुका मेळपाक. तो आनी परत रिटर्न आयलो ना. तो कुश मारली दालमियाकूच्या आनी मागीर कार तेगे डायवर्ट जाल्यो. असल्यो गजाल्यो. सो दीस इज द होल प्रॉब्लम वीथ गोवा. आय थिंक समवेर नाव पीपल मस्ट बी अलर्ट. गोंयकारां कोणा एकू मागवता आमी आतां सगळ्यांनी एक जावपाची गरज आसा. आमी जे भाशेन एलायन्स केल्ले पॉलिटिकल पार्टीची ते भाशेन पीपल मस्ट अलायन टुगेदर एज अ एलायन्स. ऑल एक्टिविस्ट, ऑल पॉलिटिकल पार्टीज, all communities should come together and form a alliance together to ensure and to protect our land. आणि एकमुखाचेर आम उलोवपा शिरपणा एज अलायन्स पार्टनर्स. एक्टिविस्ट एकमुखाचेर उलोवपा शिरपणाय, आम एकमुखाचेर उलोवपा शिरपणाय. कित्याक जेन्ना आमी उलोवपा लागले तेन्ना द BJP इज हॅपी अबाउट इट. दे डू नॉट वॉन्ट दीस युनिटी. आनी ही युनिटी जाली जाल्यार सगळो लोक भायर येयलो जाल्यारूच म्हाका दिसता वी वील हॅव अ बेटर गव्हर्नन्स इन 2027. अँड एज अलायन्स कम्युनिटीज आय थिंक वी हॅव टू मूव अहेड. नाजाल्यार आमकां सदांच त्रास जातले. आर.के. सिंगाची प्रॉपर्टी आसा थंय काय तो ही केम टू सी प्रॉपर्टी घेवपाक पंचायतान त्याचा वाद किती झाला मागीर. ना वाग म्हणलं काय ना. द होल इश्यू इज हू इज रिस्पॉन्सिबल. हांवें हे पार्टी एसेंब्लीन म्हणलेलें ODP जी आहा आउटलायन डेव्हलपमेंट प्लॅन तितून आमदार इज अ रिप्रेझेंटेटीव. ताका खबर आसता इन पंचायत राज एक्ट आनी इन विलेजीस वेर रिजनल प्लॅन इज देर MLA हॅज गॉट नो से. ताका खबर देखून आसना. म्हजी घरा फाटल्यान समज एक हॉटेल येता म्हाका खबर देखून आसपाना एज अ MLA बिकॉज आय हॅव नो से. केन्ना फायल येतली अप्रुवला देर इज नो से ऑफ द MLA की इज देर अ कॅरिंग कॅपेसिटी फॉर माय विलेज वीच आय एम स्टेईंग. एंड एज एन MLA शूड आय एबल टू सायट इट. हॉटेल येल म्हणटरी मागीर हॉटेला उदो ना, लायट ना, लोकां उदो ना, लायट ना, मागीर MLA बरें येताय उदो ना लायट ना म्हूण. पूण डीड यू ऑल कन्सर्न गेल तुमी कन्सेन्सीस केलां MLA बरा ना. पूण ODP कोत्ताय MLA इज पार्ट ऑफ दॅट ODP दीस. बट फॉर अस वेन रिजनल प्लॅन इज देर वेन पासिंग ऑफ TCP फायल्स इज देर for technical clearances by TCP, MLA is not part of it, which needs to be done. This is what I had put in the assembly, which needs to be done. Then only we will know. But why somebody is cutting the sand dunes, somebody is building a hotel, passing from TCP, MLA does not know. Panchayat knows, but MLA does not know because there is no protocol. So then how do we you mean to say when panchayat knows, sarpanchak का सगळी खबर असता? No, all mechanism is that way, no. आणि आत कितें जाता पंचायता देखून सांग नाही पयलीं TCP अप्रुवल घेताय. पंचायता सांग नाही TCP अप्रुवल घेवन येताय आनी TCP अप्रुवल घेवन येवन सगळें इलिगली कॉमेस कोताय. सो दॅट इज द होल थिंग. आनी देर इज अ परसेप्शन दॅट इफ द पंचायत डज नॉट पास then automatically BDO will pass. No, that's not the case. The panchayat should object when they do not want such development projects. Panchayat should object
and put in written why the objections are. And when you put in written why are your objections towards this, then I think no BDO can approve it again. So there is just a perception आम पास को नाही झाला BDO ना. तुम जेन्ना ऑब्जेक्ट कोतले तुमगेले टेक्निकली एज वेल एज लिगली पॉयंट्स तूं मांडावळ करून ऑब्जेक्ट करपा जाय आनी ऑब्जेक्ट केले जाल्यार गोंयभर गांवांनी सगळे पंचायती म्हाका स्वता रेजोल्युशन घेवपाची गरज आसा दॅट वी डू नॉट वॉन्ट दीस मेगा प्रोजेक्ट्स, वी वॉन्ट ओनली सिंगल हावस ड्वेलिंग्स, वी डू नॉट वॉन्ट एनी मोर प्रोजेक्ट्स. And I think we should bring a full stop to this. And then only I think we'll be able to But sir, sustain this property belongs to Nehra. That is what everybody is knowing about it now. Assembly तो यहाँ मोलेले या प्रॉपर्टीचेर. This is not something new. Dead or पहिले त्याने थिंगा काजू बी कातून उडयल्लो आणि आज ते NDZ area. If you see that place, total width of land is only 300 meters, which means याडीन तुका रिवर्साल, याडीन तुका दोयरो आणि 300 मीटर जमीन. So it is totally NDZ, no? There is no development at all. Who can do development? So how can you robol बी हाडून कितें घालपाक आनी कित्याक काडप न्हू हें काडपा जाय न्ही. सो समवेर गव्हर्मेंट खूंय काय चुकलो आहा, घुसपलो आहा आनी लूट मार करपा येयलो आहा आनी हो गव्हर्मेंट लूट मार करपा हितू सगळे आम बुलडोज जाताय and we fall into. And you all must have seen the statement that is coming out की outsiders are doing jobs. अरे outsiders are कोण आपयताय? तुम चोयला स्टेटमेंट केलो तो outsiders गोंय येवन जॉब करताय म्हणून. आउटसायडर्स येतले आपयलाय कोण तांकां विजा दिली कोणें गोंयची? तुमी दिल्या, तुमगेल्या मिनिस्टरान दिल्या. तूं बिस्तो कर्नाटका वचूं आनी महाराष्ट्र वचूं बेंड्रा फेस्ता गोंयकारांगे स्टॉल हिंगसोन गोंयसोन आपयलाय कोणाकूय? कर्नाटका स्टॉल घालपा आमगे कितूच आसतले गोंयकारू. बेलगांव कितूच गोंयकारांगे स्टॉल आहाय, कितूच शॉप आहाय. पूण गोंय यो आनी तेंगे चोय कितें ते कितें येताय हिंगा? तेंकां कोणूच आपयताय न्हू, आमगेले आपयताय. हमगे इंग प्रचार करपा वयता थिंगा बीजेपी के प्रचार करता सो और तुम लोग आओ गोवा में, हम लोग सब संभालेंगे, तुम हमारा पार्टी संभालो, तुम हमारा फंड संभालो, सब कुछ करो, तुम गोवा आ जाओ. तो तुम इन्विटेशन दिताय, तुम आटाय तेंगा आनी मागीर आमचे गोंयकारांचे घाताय की आउटसायडर्स आर डुईंग जॉब म्हणून. यू ऑल आर इन्वायटींग. मेक अ स्ट्रिक्ट रूल मरे. चोय मरे बेलगांव कोण वयताय? गोंयकार कितू आहाय बेलगांव धंदो जाय ते? कर्नाटका कितू आहाय? You protect your state. When you create that module of that only locals are going to work here, locals are going to do business, then आमगे आनी गोंयकार भायर कित्याक वयतलो धंदो करपा हिंगा आहा जाल्यार? सगळे भायर वता बिकॉज यू हॅव केप्ट इट ओपन विजा. आनी मागीर म्हटलें तुमी ओय इंडिया इज वन हें सगळ्यांनी येवपा आतां. बेलगांव इज नॉट इन इंडिया, कर्नाटका इज नॉट इन इंडिया. थिंग कित्याक वचनाय? थिंग कितू स्ट्रिक्टान कोणा दिता रे चान्स धंदो करपा? बेलगांव आनी कर्नाटका महाराष्ट्रा गेलो कोणा चान्स मेळटा धंदो करपाक? हिंगा आमगे पसरे सगळे तेच उलयताय. हां आनी तूं चोवपाक गेलो जाल्यार ते मिठाई बी मेट्टी आनी हार्डवेअर कोण ना? मारवाडी सगळे मारवाडी. आमगे माटीन एकलो उलसोत म्हाका हार्डवेअराचो. आमगे लोकल जाल्यार सगळे मारवाडी बनाले कॉन्स्टिट्युएन्सी. असो खबरो जालो.